नमस्कार, मैं हूं डॉक्टर शेख चांद। आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है। अब देखते हैं आज की ताजा खबरें। अहिरी नगरातील जो मुख्य रस्ता आहे, अहिरी आलापल्ली रस्ता, अहिरी ते प्राणितापर्यंत या रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून रखडलेलं आहे। वारंवार आम्ही निवेदनं देऊन, तोंडी तक्रारी देऊन सुद्धा PWD डिपार्टमेंटकडून त्याची काही पूर्तता झालेली नाही। त्यामुळे हा उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। आज 24 तारखेपासून आमचे उपोषण सुरू झालेलं आहे। जोपर्यंत त्या रस्त्याचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत आमचे उपोषण आम्ही मागे घेणार नाही। बाकी नगरपंचायतीचे काही मुद्दे होते ते CO साहेब येऊन आता आम्हाला लेखी दिले आणि आमचं समाधान झालं। एक आठवड्याच्या आत तात्काळ ते काम पूर्ण करून देतो म्हटले, त्याबद्दल समाधान झालं। आणि बाकीचे काही तहसीलचे मुद्दे होते ते मुद्दे तहसीलदार साहेब त्यांनी सुद्धा लेखी दिलेला आहे, पुढे शासनाकडे पाठपुरावा करू म्हणून। तर त्या बाबतीत आमच्या समाधान झालेलं। आरोग्याचे मुद्दे होते ते आता भाग्यश्रीताईंनी CS मॅडम सोबत बोलले, आता त्यांनी सुद्धा बोलले की बा उद्या आम्ही ते पूर्ण पाहून त्याचं काय पूर्तता करता येईल ते आम्ही करून देऊ। तर लोकांच्या या समस्येसाठी आम्ही हा उपोषण करत आहोत। अहिरी नगरातील लोकांसाठी हा उपोषण करत आहोत। अहिरी नगरातील व्यापाऱ्यांना किंवा अहिरी नगरातील जनतेला विचारा की बा या रस्त्यामुळे किती त्रास होत आहे। त्याकरिता हा आमचा उपोषण आजपासून सुरू केलेला आहे। या अमर उपोषणामध्ये आपण बसले आहात ताई, त्याच्या मागे आपल्या कोणकोणत्या मागण्या आहेत? आमचे 7 ज्वलंत मागण्या आहे आणि ते लोकांची समस्या आणि लोकांची खूप तक्रार आमच्यापर्यंत येत होत्या। ते सगळे मुद्दे घेऊन आम्ही ते उपोषणाला बसलेलो आहे, आम्ही सगळे कार्यकर्ते। आणि प्रमुख ते नगरपंचायतचे जे मागण्या आहे ते आता CO साहेब इथे येऊन ते मागण्या पूर्ण करू असं त्यांनी लेखी देऊन दिलं आहे। आणि त्याचे जे मागण्या आहे, नगरपंचायत क्षेत्रातील वन हक्क जमीन धारकांना ठराव देऊन प्रकरण पुढे पाठवावे हे जसं मुद्दे आहे। आणि अहिरी मुख्य चौक ते प्राणहिता पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यात यावे। तसेच अहिरी मुख्य चौक ते गडेरी हे जे मोठा समस्या आहे रस्त्याचा, हा मुद्दा हे आतापर्यंत सॉल्व होत नाही, आम्हाला सर्वांना दिसत येत। कारण जे अधिकारी आहे ते अधिकारी काय फक्त टाळाटाळी करून राहिले। आणि आम्ही आज हे उपोषणमध्ये बसण्याचं कारण आहे की याच्या आधी पण आम्ही इथे रस्ता रोखलं होतं। इथे डिपार्टमेंटचे अधिकारी इथे येऊन आम्हाला आश्वासन दिले होते की ते पूर्ण आम्ही करू आणि चांगलं काम आम्ही इथे करणार म्हणून, पण ते काय आम्हाला दिसून आलं नाही। आणि शेवटी आम्हाला हा निर्णय इथे घ्यावा लागला। आणि हे निर्णय घेताना आम्हाला लोकांनी पण इथले जे दुकानदार आहे, इथले सर्व व्यापारी वगैरे सर्व लोकांनी पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आणि उद्या आम्ही अहिरी बंद ठेवण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। आणि उद्या पण आमचे जे मागणी आहे, खास करून ही रस्त्याची ही पूर्ण झाली नाही तर आम्ही शिवरात्रीच्या नंतर आम्ही हे अहिरी मेन अहिरी सिटी अहिरी तालुका पण आम्ही बंद करू शकतो। आम्ही सर्व जे आम्ही कार्यकर्ते लोकांना घेऊन हे मी इथे सांगू इच्छिते। आणि हे जे रस्त्याचे जे मागणी आहे, खूप ज्वलंत समस्या आहे लोकांची। आणि नगरपंचायतचा जे विषय आहे, पाणीचा विषय आहे, त्याच्यात पण CO सरांनी कबुली केलेलं आहे, ते पण करून देणार लवकर। आणि दुसरं जे आहे आरोग्य विभागाचं पण 2 विषय होते। एक अपंग लोकांना पण जे प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्याच्यासाठी पण मी CS मॅडम सोबत पण बोलली आहे। आणि ते पदभरती विषय पण मी बोललेली आहे, त्यांनी पण कबुली केलेली आहे। आणि फक्त आता आहे आमचं जे विषय रस्त्याचा आहे, अहिरी सिटीच्या रस्त्याचा आहे। या रस्त्यासाठी आम्ही आमचं जे आहे निर्देशन आम्ही चालू ठेवणार आहे। आणि जोपर्यंत आम्हाला त्याचा न्याय नाही मिळत तोपर्यंत